आज सकाळीच निघालो घुंगराळ्याला. घुंगराळ्याला जायचं कारण म्हणजे ताईला आणि भाशीला नेऊन सोडायचं होतं. आपली भाशी काल संध्याकाळी चालती आणि आज सकाळी परत जाणार पण होते ते. ताईला आणि भाचीला आणून सोडलं घुंगराळ्याला. तेवढ्या थोड्याच वेळात बस पण आली. ताईला वगैरे बसमध्ये बसून दिलं आणि मी निघालो परत कुशनूरला जायला. कुठं पण जायचं म्हणलं की मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे गाडीत पेट्रोल. 100 रुपयाचं घळघळ तेल टाकून पुढच्या मार्गाला लागलो मी. कुशनूरच्या बाहेरूनच टर्न मारला आणि निघालो बरबड्याला. मला जायचं होतं बरबड्याला आणि पहिले मी कुशनूरला चीटिंग करता है तू. बरबड्याला जायचं कारण म्हणजे मला काकड्याचं रोप आणायचं होतं. थोड्याच वेळात काकड्याच्या मळ्यात पण आलो, पण काय करावं, काकड्याचं रोप तर भरपूर होतं पण पाऊस नसल्यामुळे रोप काय उपटणं गेलं. मग काय अजून एका दिवशी चक्कर टाकावं लागते अशीच, म्हणून परत निघालो घरी जायसाठी. मी कोणतं काम करावं म्हणलं की ते व्यवस्थितरित्या पार पडेल याची गॅरंटीच नसते. झालेल्या गोष्टीला रडत बसण्यापर्यंत जाऊन घरी जाऊन बघावं म्हणलं दुसरं काहीतरी काम. घरी आलो, भूक लागली होती म्हणून सगळ्यात पहिले जेवण करून घेतलं. मग काय घेतली जसती निघालो परत वावराकडे जायसाठी. पावसाळा असून पण उन्हाळ्यासारखं ऊन लागायले. वावरात आलो तर मामाचे सकाळीच कोळपे घेऊन आले होते. त्यांचं अर्ध कोळपीने पण झालं होतं. मला या जरा उशीर झाला होता. मग काय राहिलेले तेवढं एक अर्ध्या तासात ते सगळं कोळपून आम्ही परत निघालो घरी जायसाठी. रोडला येऊन कोळपे वगैरे टाकून दिलो मामाला बैलेवर आणि मामा घेऊन जाऊलेले कोळपे. बॉटल आणि कासरा काठी घेऊन मी पण निघालो घरी जायसाठी. तर पब्लिक भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जाता फॉलो करून जा.